तुम्ही काहीतरी बोला. आवाज येते का नाही बघायचंय. मला काय हम्म. हॅलो पहिलं माणसं बी राहिली नाही ते तसलं काय मला कळलं नाही वय मग चांगलं होतं रोज खुरपाय जायचं कांदे लावायला जायचं. पण काम केल्यावर पैसे किती भेटायचं? ₹1.5 कुणी कुठं सुख लावलं कुठे जर गेलं तर 3च पान आहेत. आता आलं की सुख उठा येईना बसा येईना म्हणून आलं. एक जण दळायचं एक जण लुटून काढायचं एक जण भांडी घासायची आंघोळ्या केल्या भाकरी करायच्या कालवण करायचं चाललं. केरांची आज मला तुमच्याशी खूप गप्पा मारायचे आहेत. तुमचं अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत सगळं जीवन मधलं तुमचा प्रवास कसा झाला ते सगळं जाणून घ्यायचं. लहानपणी कोणता खेळ खेळायचा तुम्ही? आपण कुठली खेळायला जायचं शिरडी घेऊन शाणी येतायचं उकरण्यावर टाकायचं. तुमचं घर कसं होतं? घर असलं घरात कोण कोण होते? घरात नव्हा 2 पोरं मी रंदा लहानपणी घरात कोण कोण होतं? लहानपणी मग सगळी होती ही आहे बा भाऊ ही भाच आणि तुमचे भाऊ दादा आबा त्यांचं नातं कसं होतं? स्वभाव कसा होता बारक्यापणी? चांगला होता. बारक्यापणी तुम्ही काम करायचीत का? कामाला जायचं का? मग आणि तुमच्या बहिणी जसं की सुबा आजी त्यांच्याच नातं कसं होतं? चांगले होते. तुम्ही खेळायचं का तिघी मिळून का कामाला जायचं? बरं कष्टानं खेळायचं मोठे झाले कुठलं. आणि तुमचं लग्न ठरलं होतं तेव्हा तुम्ही केवढे होता वयाने तरी? तसलं काय मला कळलं नाही वय. मग तरी कुणा एवढा होता? लय बारका होता का थोडा मोठा? लय बारकी बी नव्हती आणि लय मोठी बी नव्हती मध्यम. आणि लग्न झाल्यानंतर माहेर सोडताना कसं वाटलं? आता लग्न झाल्यानंतर इकडची नवीन माणसं नवीन घर तिथल्या सवयी जबाबदारी कशा वाटल्या? अवघड सोप्या गास सवय असल्यासारखं झालं? चांगलं वाटले. संस्कार करताना तुम्ही कोणते कष्ट घेतले? घराचं कष्ट घेतलं का शेतीत काम केलं का मुलांना सांभाळलं? सांभाळून मी काम बी केलं जत्रा टाकली. आणि तुम्ही म्हणजे कितव्या वयापासून तुम्ही काम सुरू केलं करायला? कुठले? शेतातलं मुश्किल. तुमचं आणि आबाचं म्हणजे दादांचं नातं कसं होतं? आणि बहीण भावांमध्ये तुम्ही मोठे का छोटे? तू मोठा बाबा मग तुम्ही मग तुमच्या नंतर दादा लय वडील. मग कला आजी सगळ्यात बारकी आहे का? हा सगळ्यात बारकी. आजी सोबत मामी आजी सोबत अजून जिजी सोबत नातं कसं होतं तुमचं? म्हणून भाऊ जायचं वहिनी म्हणजे तुम्ही एकत्र राहायचा का? एकत्र राहत होते का तुम्ही सगळे? राहिले काही दिवस. घरात सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही काय काय केलं? नव हे संसार कसं तुम्ही जास्त घराकडे लक्ष देत होता का जास्त काम करत होता रानातलं? हे डोळा लक्ष द्यायचं येळभर रानात जायचं. आणि मग तुमची मुलं बाळ ती काय करायची लहानपणी? लहानपणी का करते खेळते ती रडते ती. त्यांना शेतात घेऊन जायचं आणि मग काम करायचं का? तुम्ही आयुष्यात खूप त्याग केला असेल त्यातले काही प्रसंग तुम्हाला आठवतात का? म्हणजे एकदा असं आयुष्यात कुठलं संकट आलंय का तुम्हाला असं ज्याला तुम्हाला सामोरं जावं लागले? कामाला जावं लागलं पहिल्यापासून असं काय संकट आलंय का म्हणजे ज्याला तुम्ही सामोरं गेले? सगळं चांगलं आहे. तुम्हाला कधी असं वाटलं का मी खूप काम केलंय मी खूप सण केलंय? मग तुम्हाला असं कुठल्या जुन्या आठवणी आठवतात का अशा? तुम्ही काम केलेलं तुम्ही खेळलेलं आठवत बारकेपणात. मग कसं वाटतं आठवल्यावर? काय करायचं बरं वाटतं कसं वाटतं? तुमचं लग्न ठरताना कोणी ठरवलेलं लग्न? म्हणजे आबाने ठरवलेलं दादाने ठरवलेलं? पद्धत कशी होती बघायची तेव्हा? आपण जसं त्यांच्याकडे ते येणार आपल्याकडे. पद्धत नव्हती बरोबर पहिली. आणि मग लग्न कुठं झालं तुमचं? आणि तुम्ही लहानपणी जेव्हा घरातली परिस्थिती कशी होती? काय संकट आलतं का? आणि कष्ट करायला लागायचे का तेव्हा? म्हणजे जास्त कष्ट होतं का तुम्हाला? तरी तुम्ही तिकडे दहिवडीला राहायला गेल्यावर कसं होतं राहायचं तिकडं? मग चांगलं होतं रोज खुरपाय जायचं कांदे लावायला जायचं खुरपाय जायचं आजी संग. आठवतंय का ती गोष्ट कुठली झालेली? सांगा की एखादं आपल्या ह्याच्यातलं कष्ट केलेलं काय 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 सांगायचं चांगलंच होतं म्हणायचं. परिस्थिती कशी होती? परिस्थिती कशाची असलीच. आणि किती दिवस तुम्ही असं एकत्र राहिला म्हणजे? आणि किती वेळ काम करायचं? काम किती वेळ करायचं शेतात? काय दिवस गोल्यापासून मावळच तर करायचं. किती वाजले ते काय मला कळतंय का?
आणि मग काम केल्यावर पैसे किती भेटायचं? ₹1.5 ₹1.5. हं. आणि मग सगळ्या महिन्याभराचं किती व्हायचं? आता तेवढं नाही मला कळत. रोजचंच ₹1.5. सांगा की सगळं. काय सांगू आता, खुरपाय जायचं, कांदा लावायला जायचं, शेताला जायचं, मळ्याला जायचं. कुणी कुठं सुख लावलं, कुठे जर गेलं तर तीनच पान आहेत. आता आलं की सुख, उठा येईना बसा येईना म्हणून आलं. तेव्हा पळत होत तेव्हा कुणी बस म्हणलं होय. विहिरीचं काम केलंय? हा? विहिरीचं काम नाही अगं बाय दिसणार तरी येत होतं शेतात इंदोळा मग घरचं करायचं. सकाळी उठायचं कितीला? बस होतं कोंबडं भरलं. एक जण दळायचं, एक जण लुटून काढायचं, एक जण भांडी घासायची, आंघोळ्या केल्या, भाकरी करायच्या, कालवण करायची चालली. पहिलं माणसं बी राहिली नाही ती. लोकांची रानं मुलकाची केली ज्वाऱ्या काढून. तुम्हाला होतं का रान? आम्हाला कुठे किती एकर? एकर. 1 एकर. हं. कधी घेतलं होतं ती रान? पहिलेच होतं.